काय म्हणले 8, 11, 20 आणि 29 या संख्यांमधून कोणती संख्या कमी करावी म्हणजे त्या संख्या प्रमाणात येतील. प्रमाणात येतील याचा अर्थ काय, अंत्यपदांचा आणि मध्यपदांचा गुणाकार सारखा येईल. तर संख्या दिलेत 8, 11, 20 आणि 29 या संख्यांमधून इक्वेशन तयार करून ना होल इक्वेशन सॉल्व्ह करायला उशीर लागेल. आपल्याला चेक करायचं आहे या संख्येतून एक वजा केलं, प्रत्येक संख्येतून एक एक वजा केलं तर त्या प्रमाणात येतं. याचा अर्थ -1 केल्याच्या नंतर या ठिकाणी किती येतं 7, -1 केल्याच्या नंतर येतं किती या ठिकाणी 10, -1 केल्याच्या नंतर किती येतं 19 आणि -1 केल्याच्या नंतर 28. तर इथं या संख्या प्रमाणात आहेत तेव्हाच म्हणणार ज्यावेळेस अंत्यपदांचा गुणाकार आणि मध्यपदांचा गुणाकार किती असेल सेम असेल. मध्यपदांचा गुणाकार 10 × 19 190 म्हणजे एका स्थानी काय येतं 0 येतं. तर 7 8 56 28 आणि 7 चा गुणाकार करत असताना एका स्थानी काय 6 तर 190 आणि हा तर एक स्थानी 6 इथे एक स्थानी 0 आहे तर या त्या संख्या होणार नाहीत. ओके चलो. तर दुसरा ऑप्शन सेकंड 2 मायनस केल्याच्या नंतर 8 मधून 2 गेले 6 राहिले, 11 मधून 2 मायनस केले 9 राहिले, 20 मधून 2 मायनस केले 18 राहिले आणि 29 मधून 2 मायनस केले 27 राहिले. 8 9 72 एक स्थानी 2 येतं, 6 7 42 एक स्थानी 2 येतं म्हणून हा गुणाकार आपण करून बघू. 8 9 9 8 72 ला 2 40 7 9 1 9 9 7 16 162 आले गुणाकार आणि 27 आणि 6 चा गुणाकार या ठिकाणी 27 आणि 6 चा गुणाकार 6 7 42 ला 2 40 4 sin 2 12 4 16 162 म्हणून या ठिकाणी सेकंड ऑप्शनच आपला चेक करत असताना या ठिकाणी उत्तर बरोबर आलेलं आहे. म्हणून अंत्यपदांचा गुणाकार हा अंत्यपदांचा गुणाकार आणि मध्यपदांचा गुणाकार सारखा आहे 162 म्हणून या चारही संख्यांतून 2 ही संख्या वजा केल्याच्या नंतर या संख्या कशा येतात प्रमाणात येतात. ओके क्लिअर झाले सगळ्यांचं. 91st क्वेश्चन कर सहाय्यक मुख्य परीक्षा 2022 या ठिकाणी टॅक्स असिस्टंट मेन्स 2022 मध्ये विचारलेला क्वेश्चन आहे आणि या टाईपचा क्वेश्चन आपण पोलीस भरतीला सुद्धा बघितलेला आहे.